सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं प्रवासवर्णन अपूर्वाई. तर त्यातला 12वा भाग आज मी वाचते. संध्याकाळचे 8-8:30 वाजले होते, पण सरत्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे संधीप्रकाश अजून रेंगाळत होता. विमानातल्या यजमानीणबाई दाराशी राहून प्रत्येकाचा आपल्या कमावलेल्या हास्यासहित निरोप घेत होत्या. आम्ही आमच्या परीने येतो म्हणताना स्वरात गदगदलेपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि विमानतळाच्या दिशेने निघालेल्या इतर उतारूंच्या मागून जायला सुरुवात केली. एका अधिकाऱ्याने एका बैठ्या घराच्या दिशेने आमची लाईन चालवली. या लाईनीत मी आणि माझी पत्नी असे 2च भारतीय उतारू होतो. इथे प्रथम जर कुठल्या एका गोष्टीनं माझं लक्ष वेधून घेतलं असेल तर लोकांच्या चालण्याच्या गतीनं. एकूणच पाश्चात्य लोक गाडी गाठायला निघाल्यासारखे झपाझप चालतात. त्या गतीशी आपली पाय मिळवणी करता करता पंधरवडा निघून जातो आणि पुढे पुढे नकळत आपण देखील त्या घाईत रुळून जातो. हा थंडीचा गुण असावा. माझ्या एका डॉक्टर मित्राने थंडी, जलद चालणे आणि रुधिराभिसरण याचं वैद्यकीय कोष्टक मला समजावून देण्याचा प्रयत्न केला होता. मी त्या क्षेत्रात फारसं लक्ष देत नाही. रक्ताला कुणी रुधिर म्हटलं की त्यापुढे मला एकदम शिरच्छेद, धारातीर्थ, बलिदान वगैरे भारी भारी प्रकृतीचे शब्द आठवतात. तो रौद्ररस हा मला परवडणारा नव्हे. भाऊच्या धक्क्यावर खांद्यावर ट्रंकनी हातरून कामरून घेऊन उतरलेला वानकोटचा रामा आणि बोरीबंदरावर गटुळं घेऊन स्वतःला शोधित निघाल्यासारखा दिसणारा सातारा सांगलीकडला पाम आणि लंडनच्या विमानतळावर उतरलेला मी या चाणाक्षाला विलक्षण साम्य आढळलं असतं. मात्र लंडनच्या पहिल्या दर्शनाने धक्का दिला. एकतर पावसाची भुरभूर चालू होती, थंडीही होतीच, तसा सर्वत्र शुकशुकाट होता. साता समुद्रावरून आम्ही उड्डाण करून आल्याचं कुणाच्याही चेहऱ्यावर कौतुक नव्हतं. महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आल्याची त्या देशात गंधवार्ताही नव्हती. कुठे हार घेतलेली मंडळी दिसतात की काय ते पाहावं म्हणून हळूच सावधानाबाहेर मान उंचावून पाहत होतो. पण रस्त्यात देखील हरताळ असल्यासारखा शुकशुकाट होता. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. आम्हाला त्या खोलीपर्यंत आणून सोडणारा अधिकारी देशी होता आणि त्यामुळे इंग्रजांपेक्षाही इंग्रज होऊन मख्ख चेहऱ्याने बोलत होता. हसण्यासारखा थिल्लर विषय त्यात त्याला गती नसावी. त्यानं आम्हाला पासपोर्ट, कस्टम्स वगैरेच्या दिशा दाखवल्या. 5-10 मिनटात विमानातून आमच्या 88 पाऊंड वजनाच्या बॅगा कस्टम्स अधिकाऱ्यापुढे आल्या आणि लग्नातल्या पंक्तीत आपापलं पान धरतात त्याप्रमाणे आम्ही आमच्या बॅगा धरल्या. एनिथिंग टू डिक्लेअर सर? अत्यंत नम्रतेनं या कस्टम अधिकाऱ्यानं आम्हाला विचारलं. मी त्याच्या नम्रतेनं थोडासा गांगरलो. गणवेशातल्या माणसानं इतक्या नम्रतेनं काही विचारलेलं ऐकायचा हा पहिलाच प्रसंग. क्षणात भानावर येऊन मी माझ्या जवळच्या सर्व वस्तूंची यादी दिली. ती देताना माझ्या चेहऱ्यावर कसले भाव प्रगटले होते कुणास ठाऊक. त्या अधिकाऱ्यानं माझ्याकडे अत्यंत सहानुभूतीने "वत्सा, तुझं प्रतकल्याण असो" असं म्हणत आमच्या बॅगांवर खडूची फुली मारली आणि आम्ही तिथून निघालो. विमानतळ शिरस्त्याप्रमाणे शहरापासून बराच दूर आहे. आमचे सामान परस्पर एका बसमध्ये चढवण्यात आलं. ज्या पोर्टरने आमचं सामान चढवलं होतं तो आमच्याकडे पाहिलं न पाहिलं करीत उभा राहिला. त्याला हमाली दिली आणि इंग्रज हमाल "साहेब, पोटावर नका मारू, पाठीवर मारा" किंवा "पोटाकडे बघून समजून द्या साहेब" ही वाक्य इंग्रजीत कशी म्हणतो हे ऐकण्याच्या अपेक्षेने थांबलो. पण तो तसं काही म्हणाला नाही. कदाचित मी त्याच्या एकट्याच्याच काय व उद्या त्याच्या आळीतल्या सर्वांच्या पोटाचा हिशोब करून त्याच्या हाती पैसे ठेवले असावे. विमानतळ सोडून बस लंडनच्या शहराच्या दिशेने धावू लागली. 9चा सुमार झाला असावा. रस्ते संपूर्ण निर्मनुष्य होते.
बसमध्येही कोणी बोलत नव्हतं. पाऊस भुरभुरत होताच. एकासारख्या एक दिसणाऱ्या घरांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. सर्वत्र भलतीच भयाण शांतता होती. रहदारीचे दिवे लाल हिरवे होत होते. बस थांबत होती आणि पळतही होती. दुकाने बंद होती. किंचाळून येणारे लाऊडस्पीकरचे सूर नव्हते. पानांची दुकानं नव्हती. कोपऱ्यावर गर्दी नव्हती. सगळा शुकशुकाट होता. राजघराण्यात कुणाचं काही बरं वाईट झालं नाही ना, अशी माझ्या भाबड्या मनाला उगीच शंका येऊन गेली. पण कुणाला विचारणंही शक्य नव्हतं. मी हळूच कुटुंबाला कुजबुजलेल्या स्वरात, एवढा शुकशुकाट का, असं विचारलं. आणि बाजूच्या 4-5 इंग्रजांनी चमकून कसला एवढा मोठा आवाज झाला अशा थाटात आमच्याकडे पाहिलं. त्यामुळे विमानाच्या बसमध्ये स्तब्धता पाळण्यासंबंधी काही सूचना आहे की काय ते पाहू लागलो. मायदेशीचा यष्टीच्या खडखडाटावर आवाज काढून चालणारा पॅसेंजरांचा संवाद आठवला. शहरातल्या विमान उतारू अड्ड्यावर आमची बस आली आणि तिथे नाही तर इथे तरी स्वागत समितीचे सभासद कुठे दिसत आहेत का ते मी शोधू लागलो. तसं काही घडलं नाही. माझे मित्र रामभाऊ तडकोड उतरून घ्यायला आले होते. त्यांच्याबरोबर माझ्या एका स्नेहाचा मुलगा त्याच्यासाठी पाठवलेली कसलीशी भेट घ्यायला आला होता. मराठी साहित्याबद्दलची इंग्रजांची अनास्था पाहून मला अगदी मनस्वी दुःख झालं. मुंबईत इंग्रजी साहित्यिक आला की आम्ही किती अगत्यानं त्याचं स्वागत करून त्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी शिरोधार्य मानतो. या उलट इंग्रज साहित्यिक एकानेही त्या विमान अड्ड्याच्या दिशेनं वाट वाकडी केली नाही. इंग्लंडच्या मुक्कामात मी कुठल्याही इंग्रजी साहित्यिकाच्या आमंत्रणाला होकार द्यायचा नाही असं ठरवलं. ही कुणकुण बहुधा त्या गोटात लागली असावी, कारण कुठल्याही साहित्य संस्थेने मला आमंत्रण देण्याचं धारिष्ट्यच दाखवलं नाही. रामभाऊंच्याच घरी पहिल्या दिवशी उतरल्यामुळे अजून लंडनला पोचल्यासारखं वाटत नव्हतं. लंडनमध्येही महाराष्ट्र मंडळ आहे. त्यांच्यात आपापसात तत्वासाठी झालेले मतभेद किंवा सामान्यांच्या भाषेत ज्याला भांडणं म्हणतात ती आहेत. आणि सालाबादप्रमाणे मराठी नाटक बसवण्याचं कार्य चालू आहे ही माहिती पहिल्या सलामीतच मिळाली. नाटक हा मराठी लोकांचा अति आवडीचा विषय, विशेषतः मध्यमवर्गीयांचा. आपल्या इतकं नाटक आणि नट याविषयी तळमळीनं बोलणारे भारतातल्या इतर प्रांतातले फारसे लोक मला भेटले नाहीत. पण या बाबतीत इंग्रजांचे आणि मराठी मंडळींचं जमतं. आमचे म्हातारे आणि काही म्हाताऱ्याही भावड्याच्या गणपतराव जोशांच्या कथा जशा गहिवरून सांगतात तशा जुन्या नटांच्या गोष्टी अगदी रंगवून सांगणारे इंग्रज अण्णासाहेब तात्यासाहेब देखील मला काही दिवसांनी भेटले. या विषयात साहेबाचे आणि आपले 36 गुण जमतात. फक्त त्यांच्या मंडळात नाटक बसवताना आपल्यासारखी भांडणं होतात की नाही हे नीटसं कळलं नाही. तालमींना वेळेवर न येणं, एकूण नाटकात काम करून मराठी रंगभूमीवर एक उपकाराचं गाठोडं टाकून देणं, तिच्यासारखे आम्हाला पुढे पुढे करता येत नाही म्हणून, नाहीतर हिरोईनचं काम मलाही मिळालं असतं, एवं गुणविशिष्ट वाक्य कुजबुजणं, दिग्दर्शकाला काडीची अक्कल नाही हा सिद्धांत उराशी बाळगणं, आपल्या आयत्या वेळी आपण मारून नेतो की नाही बघा ही प्रतिज्ञा करणं, असले प्रकार हे खास आपले आहेत की साहेबांच्या मंडळात देखील हे होते हे पडताळून पाहण्याची खूप इच्छा होती. परंतु शेवटपर्यंत तो योग काही आला नाही. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत नमस्कार.